पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। इतर विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा महसूल विभागामध्ये आणलं जाणार, उसनवारीची पद्धत बंद केली जाणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। पुणे पालिकेनं बसवलेल्या पाण्याच्या मीटरची नागरिकांकडून पाणीपट्टी घ्यावी असा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर ठेवा, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेंच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना। पुण्याच्या भोर शहरामधील रामबागमध्ये रस्त्याचं काम करताना पाईपलाईन फुटली, 10 दिवसांपासून परिसरातील पाणीपुरवठा बंद, पाईपलाईन दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांची सर्रासपणे वाहतूक सुरू, लोणावळ्यामधील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय। पुण्यामध्ये बेकायदा बांधकाम प्रकरणामध्ये बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांकडून अटक, बेकायदा बांधकाम केल्यानं महापालिकेकडून फिर्याद दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते। ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या, दशरथ मेढे असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव, बंडगार्ड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद। दुय्यम निबंधक कार्यालयामधील 75,000 मूळ दस्त संबंधित पक्षकारांना परत दिले जाणार, जिल्हा निबंधक कार्यालयाचा पुढाकार, चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ। पुण्यामधल्या भोरच्या गोरड मसवली गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा संपन्न, कलशाची गावातून भव्य मिरवणूक काढून कलशारोहण। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवीच्या यात्रेनिमित्त जानाई माता केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतींचा थरार पाहण्यासाठी गर्दी, 360 बैलगाडा मालकांचा शर्यतीमध्ये सहभाग।